नमस्कार, मी प्रफुल्ल फड. आज माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी पुन्हा तुमच्यासमोर एक नवीन गणिताचा लेक्चर घेऊन येत आहे. गणिताचा एक लेसन घेऊन येत आहे. मेटल म्हणजे धातू. महत्त्वाचा लेसन आहे हा. आपल्या ITIच्या स्टुडंटसाठी फर्स्ट इयरला आहे. 2 इयरवाल्यांना फर्स्ट इयरला आहे. 1 इयरवाल्यांना तर सगळं फर्स्ट इयरलाच असते, 1 इयरमध्ये, बरोबर. हा सायन्समधला पहिला लेसन आहे. इंटरेस्टिंग आहे. मार्क याच्यावर वेटेज भरपूर आहे मार्कांचं. थेरॉटिकल आहे. समजायला अतिशय सोपं. ओके, आपण आता चालू करूया. प्रथम धातू म्हणजे आपल्या लेसनचं नावच आहे काय आहे बघा. आपल्या लेसनचं नाव आहे मेटल. मेटल म्हणजे धातू. ॲक्च्युली निसर्गामध्ये धातू हा पूर्ण धातू नसतो. म्हणजे निसर्गामध्ये धातू स्वरूपात नाही भेटत, तो अशुद्ध स्वरूपात भेटतो. निसर्गामध्ये 2 प्रकारे एखादी हे असते, ते 2 प्रकार दिसतात. एक तर तो धातू असतो किंवा अधातू. म्हणजे इट शुड बी मेटल ऑर नॉन मेटल. एक तर तो धातू असतो किंवा अधातू. आता मग दोघांमधला फरक काय ओळखायचा? धातूला वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात. हे बघा, धातूच्या प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल आणि मेकॅनिकल प्रॉपर्टी, अशी धातूला वेगवेगळे प्रॉपर्टीज असतात. त्याच्यावरून लक्षात येतो तो धातू आहे की अधातू आहे. आलं की नाही लक्षात? तर धातू आणि अधातूमधला सर्वात महत्त्वाचा फरक काय आहे माहिती आहे का तुम्हाला? धातू आणि अधातूमध्ये सर्वात महत्त्वाचा फरक एका पॉईंटवरनं मॅक्सिमम कळतो. तो म्हणजे बहुतेक सर्व धातू म्हणजे मेटल्स हे हीट म्हणजे उष्णता आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत आणि उष्णता यांचे काय आहे ते सुवाहक आहे. बहुतेक सर्व, त्याला 1-2 धातू अपवाद आहे. मी असं नाही म्हणत 100%, 1-2 धातू त्याला अपवाद आहे. पण बहुतेक सर्व धातू हे विद्युत आणि उष्णतेचे काय आहे, सुवाहक आहे. तर बहुतेक सर्व अधातू म्हणजे नॉन मेटल ज्याला म्हणतो आपण, ते काय विद्युत आणि उष्णतेचे दुर्वाहक आहेत. म्हणजे नॉन कंडक्टर म्हणजेच इन्सुलेटर्स. आता धातू बघा, कुठलेही धातू बघा तुम्ही, गोल्ड, सोनं, चांदी म्हणजे सिल्वर, कॉपर, ॲल्युमिनियम, कुठलेही धातू घ्या, हे बहुतेक सर्व धातू हे विद्युत आणि उष्णतेचे सुवाहक आहेत. जिथून विद्युत म्हणजे करंट वाहतो तो नॅचरली तिथून उष्णतेचं सुद्धा आपोआप वहन होतच असते. आणि नॉन मेटलमध्ये काय येतं बघा, लाकूड येतं, रेती येते, प्लास्टिक येतं, काच, हे बहुतेक सर्व इन्सुलेटर्स आहेत. म्हणजे विद्युत आणि उष्णतेचे दुर्वाहक आहेत, इन्सुलेटर्स. दोघांमधला मेन फरक आला लक्षात. बाकी त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये फरक असतो, ते तुम्हाला ज्यावेळी सांगितलं. आज आपलं कॉन्सन्ट्रेशन मेटलवरती आहे. आज मी माझ्या या पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला बेसिक इन्फो देणार आहे. त्याच्यानंतर मग त्याच्या प्रॉपर्टीज सांगणार आहे. मग मेटल्समधले भाग आहेत ते दाखवणार आहे. असं 2-3 सेक्शनमध्ये मी तुमचा हा लेक्चर पूर्ण करतो आहे, पार्ट पूर्ण करतो आहे. ओके, सोपा आहे, थेरॉटिकल आहे आणि एकदम इंटरेस्टिंग आहे. आता धातू तर बघितलं. धातू आणि अधातूमधला फरक तर तुम्हाला लक्षात आला. बहुतेक सर्व धातू हे उष्णतेचे आणि विद्युत म्हणजे इलेक्ट्रिक अँड हीट याचे सुवाहक आहेत. तर बहुतेक सर्व नॉन मेटल्स हे इलेक्ट्रिक आणि हीटचे इन्सुलेटर्स. हा जरा फरक बघायला मिळतात. त्याच्यानंतर आपल्याला फेरस धातूंचे 2 भाग पडतात. मेटल्सचे 2 मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे तो फेरस मेटल असतो किंवा नॉन फेरस. फेरस म्हणजे लोह, बघा, लोह फेरस, आणि लोखंड म्हणजे आयर्न. दोघांमध्ये फरक आहे. लोह हा कच्चा असतो आणि लोखंड आयर्न हा पक्का असतो. म्हणजे एक तो मेटल झाला. की लक्षात. तर फेरस अँड नॉन फेरस मेटल्स आर द 2 मेन पार्ट्स ऑफ मेटल्स. त्यामध्ये ज्या धातूमध्ये लोहाचा अंश असतो त्याला आपण म्हणतो फेरस मेटल्स. कुठले आहेत फेरस मेटल्स? पीक आहे, कास्ट आहे, स्टील, कच्चे लोखंड, वीर, घडी लोखंड आणि पोलाद. हे 4 फेरस मेटल
आपल्याला शिकायचे आहेत. तर नॉन फेरस मेटल्स आपल्याला कुठले शिकायचे आहेत बघा. ज्या नॉन फेरस मेटल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये लोहाचा अंश नसतो, प्युअर असतं ते, म्हणजे कॉपर म्हणजे तांबं, ॲल्युमिनियम, टीन म्हणजे कथील, लीड म्हणजे शिसं, झिंक म्हणजे चेस्ट. 5 नॉन फेरस मेटल्स तुम्हाला शिकायचे आहेत. म्हणजे ते कुठल्या कसे बनतात, त्यांचे प्रकार उपप्रकार हे आपण पुढे शिकणार आहोत. आलं लक्षात. त्याच्यानंतर आता फेरस आणि नॉन फेरस हे कुठलाही मेटल असेल, हा आपल्याला निसर्गतः शुद्ध स्वरूपात भेटत असतो. आलं लक्षात. कुठलाही धातू असो अधातू असो हा निसर्गामध्ये अशुद्ध स्वरूपात असतो, खनिज स्वरूपात असतो. का तर तो पृथ्वीच्या गर्भात, पृथ्वीच्या आतमध्ये खाणीमध्ये असतो, मग त्याला खनिज म्हणतात. खनिजला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, खनिजला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ओअर, ORE, ओअर. आणि लोखंडाचा खनिज असेल तर त्याला आपण लोह खनिज, कारण आपण आता विषय लोखंडाचा चालू, बरोबर, म्हणून त्याला आपण म्हणतो लोह खनिज. तर या लोह खनिजापासून त्याच्यावर क्रिया करून अशुद्ध स्वरूपातलं धातू बाहेर काढल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला लोहांचे वेगवेगळे फेरस नॉन फेरस मेटल्स भेटतात. आलं लक्षात. तर कुठले कुठले लोह खनिज आहेत, हेमेटाईट, मॅग्नेटाईट, सिडेराईट, लिमोनाईट आणि कार्बोनेट. हे 5 प्रकारचे लोह खनिज आहेत की ज्याच्यापासून आपल्याला लोखंड मिळतं, काढता येतं प्रोसेस करून. वेगवेगळ्या प्रोसेस आहेत त्याच्याद्वारे आपल्याला लोखंड त्याच्यापासून मिळवता येतं. आता ह्या हेमेटाईट, मॅग्नेटाईट जे मेन आहे त्याच्यापासून जास्तीत जास्त, म्हणजे तुम्ही म्हणतो ना दगडी कोळसा, हे हेमेटाईट म्हणजे दगडी कोळसा असतो, शुद्ध म्हणजे साध्या भाषेत सांगायचं. तर या हेमेटाईट, मॅग्नेटाईटमध्ये जास्तीत जास्त आपल्याला लोह खनिज मिळतो. त्यापैकी मला एक मॅग्नेटाईटचा खास करून तुमच्यासमोर उल्लेख करायचा आहे. मॅग्नेटाईट जगामध्ये हा मॅग्नेटाईट एकमेव खनिज, कच्चं लोखंड एकमेव असं आहे की जे नॅचरल मॅग्नेट आहे. फार महत्त्वाचं आहे. इज द ओनली मेटल विच इज नॅचरल मॅग्नेट. बाकी आपण जे मॅग्नेट म्हणजे चुंबक जे बघतो त्याला सप्लाय केल्यानंतर करंटचा, इलेक्ट्रिकचा, ते चुंबक तयार होतात, म्हणजे ते आर्टिफिशियल मॅग्नेट्स. बट मॅग्नेटाईट इज द ओनली मेटल विच इज नॅचरल मॅग्नेट. म्हणजे आपण खाणीतनं काढल्यानंतर मॅग्नेटाईटला ते लोह खनिज किसांच्या उसावर ठेवल्यानंतर ते लोह आपल्याकडे आकर्षित करतात. चुंबकीय गुणधर्म त्याच्यामध्ये असतात, नेहमी काढल्याला जाण्यामध्ये येणार. मॅग्नेटाईट इज द ओनली मेटल विच इज नॅचरल मॅग्नेट. ओके. तर ह्या हेमेटाईट, मॅग्नेटाईट, सिडेराईट, लिमोनाईट आणि कार्बोनेटपासून आपल्याला लोह खनिज मिळतं. ओके. आता आपण या पार्टमध्ये पुढे जाणारच आहोत, पण त्या अगोदर आपण बघूया प्रॉपर्टीज ऑफ मेटल. ॲक्च्युली 3 प्रकारच्या प्रॉपर्टीज ऑफ मेटल असतात, त्यातला मेन मेकॅनिकल प्रॉपर्टी तुम्हाला शिकायला आहे. आलं की लक्षात. तर आता एक एक प्रॉपर्टी आपण पहिल्याने 2 प्रॉपर्टी बोलायला तुम्हाला सांगतो. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय, त्याच्या आतमधले जे त्याचं स्ट्रक्चर असतं, म्हणजे आपण बघा लाकूड वेगवेगळे झाडं कापतो, झाडं कापल्यानंतर त्याच्या आतमध्ये वेगवेगळं स्ट्रक्चर असतं त्या मेटलच्या आतमध्ये. तसंच त्या लाकडाच्या आतमध्ये तसंच मेटलला कापल्यानंतर सुद्धा त्याचं इंटरनल स्ट्रक्चर वेगळं असतं, त्याला आपण म्हणतो फिजिकल प्रॉपर्टी, भौतिकी गुणधर्म. त्याचं शेप, साईज, कलर, चकचकीतपणा हे सगळं त्याच्यामध्ये होतं, भौतिकी गुणधर्मामध्ये. त्याच्यानंतर आहे केमिकल प्रॉपर्टी, म्हणजे वेगवेगळ्या केमिकलला तो धातू कसा रिॲक्ट करतो त्याप्रमाणे त्याची केमिकल प्रॉपर्टी ठरतात. प्रत्येक धातूच्या केमिकल प्रॉपर्टी वेगवेगळ्या आहेत. आपल्याला मेनली बघायचं आहे आपल्या या लेसनच्या दृष्टीने, तो आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. एकूण 9 प्रकारच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल आहेत. हार्डनेस, सॉफ्टनेस, टफनेस, ब्रिटलनेस, मिलिएबिलिटी, टेनॅसिटी, डक्टिलिटी, अशी एकूण 9 प्रॉपर्टीज आहेत. चला आपण पुढे चालू करूया.
पुढचा भाग बघूया. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. धातूचे यांत्रिकी गुणधर्म. एकूण 9 गुणधर्म आहेत. हार्डनेस, सॉफ्टनेस, ब्रिटलनेस, डक्टिलिटी, मेटॅलिटी, टेनेसिटी, टफनेस, इलास्टिसिटी आणि प्लास्टिसिटी असे एकूण 9 गुणधर्म आहेत. त्यातला आपण एक एक बघूया. आहेत सोपे, परीक्षेला गाळ्या जगांमध्ये येऊ शकते. पहिला मेकॅनिकल प्रॉपर्टी. मेकॅनिकल म्हणजे यांत्रिकी गुणधर्म. पहिला यांत्रिकी गुणधर्म आहे हार्डनेस. हार्डनेस म्हणजे कठीणपणा. एखादा धातू कठीण आहे असं आपण कधी म्हणतो? कठीणपणा हा तुलना केल्यानंतर लक्षात येतो. म्हणजे कसं बघा, 2 धातू आहेत. एका हातात माझ्या लोखंड आहे, एका हातामध्ये स्टील आहे. दोन्ही धातू एकमेकांवरती स्क्रॅच केले म्हणजे घासले. तर लोखंडाच्या वरती स्क्रॅच पडणार नाही जेवढे स्टीलवर जास्त स्क्रॅच पडते. म्हणजेच काय, लोखंड हा स्टीलपेक्षा हार्ड आहे, कठीण आहे. आलं की नाही लक्षात? म्हणजेच काय, एखादा धातू दुसऱ्या धातूवर घासल्यानंतर स्वतःवरती चरे उमटू देत नाही. धातूच्या या गुणधर्माला काय म्हणायचं? कठीणपणा. आता चरे उमटू देत नाही तो जरा कठीणपणा. त्याच्या अपोजिट आहे सॉफ्टनेस. सॉफ्टनेस म्हणजे मृदूपणा. म्हणजे एखादा धातू सहज कापला जात असेल तर तो सॉफ्ट आहे. म्हणजे हे दोन्ही गुणधर्म एकमेकांच्या अपोजिट आहे. म्हणजे काय, 9च्या 9 गुणधर्म कुठल्याच धातूमध्ये कधीच नसतात. त्याच्यात काही धातू एकमेकांच्या अपोजिट आहेत, विरुद्ध आहेत. आलं की नाही लक्षात? हार्डनेस तुम्हाला आता कळला. 2 धातू एकमेकांवर घासल्यानंतर ज्या धातूवर चरे उमटत नाहीत तो धातू हार्ड आहे. ज्या धातूवर चरे उमटतात तो धातू सॉफ्ट आहे. तिसरा आहे ठिसूळपणा, ब्रिटलनेस. नावातच आहे, सिंपल आहे. एखाद्या धातूवरती आपण आघात केला असता, तो आघात सहन न होऊन त्याचे बारीक तुकडे पडतात. त्यावेळी त्या धातूमध्ये ठिसूळपणा गुणधर्म आहे असं म्हटलं जातं. म्हणजे तो आघात सहन होत नाही, त्याला बारीक तुकडे होतात. जो धातू कठीण असतो तो तेवढा ठिसूळही होत जातो. कारण जेवढा धातू कठीण तेवढा तो ठिसूळ होत जातो. मऊ असलेला धातू होतो तो कितीही आघात सहन करतो, तो वाकतच जातो. म्हणजे तो आघात सहन करतो. म्हणजे एखादा धातू सॉफ्ट असेल तर त्याच्यामध्ये ब्रिटलनेस हा गुणधर्म नसतो. आला की नाही लक्षात? कळलं? तर हा झाला तुमचा ब्रिटलनेस. त्याच्या पुढे आहे तन्यता, डक्टिलिटी. तन्यता नावातच आहे. तन्यताला अजून एक शब्द आहे तंतुभवनशीलता. म्हणजेच काय, जेव्हा एखाद्या धातूला आपण त्याच्यावरती क्रिया करून त्याला ताणतो त्यावेळी त्याच्यापासून न तुटणाऱ्या तारा तयार करता येतात. इतका तो ताणला जातो. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये तन्यता गुणधर्म असतो. कॉपर, सोनं, चांदी, कॉपर, ॲल्युमिनियम हे धातूमध्ये तन्यता खूप गुणधर्म असतात. म्हणून तांबा वगैरे इलेक्ट्रिक सेक्टरमध्ये भरपूर वापरलं जाते. कारण याच्यामध्ये तन्यता हा डक्टिलिटी गुणधर्म खूप असतो. लांब न तुटणाऱ्या तारा तयार करता येतात कॉपरपासून, सोन्यापासून. फक्त सोनं आपल्याला ह्याच्यासाठी वापरता येत नाही, सप्लायसाठी, जरी तो चांगला सुबक असला तरी, कारण तो धातू महाग आहे. कम्पॅरेटिव्हली कॉपर उत्कृष्ट सुवाहक आहे. त्याच्यामध्ये तन्यता डक्टिलिटी गुणधर्म खूप असल्यामुळे तो इलेक्ट्रिक सेक्टरमध्ये वापरला जातो. त्याच्यानंतर आहे प्रसरणशीलता, मेलिएबिलिटी. ज्याच्यामध्ये तन्यता गुणधर्म आहे त्याच्यामध्ये प्रसरणशीलताचा गुणधर्म असलाच पाहिजे. प्रसरणशीलता म्हणजे काय, एखाद्या धातूवर दाब दिला असता तो लांब न तुटता प्रसरण पावतो, पातळ होतो, पत्रे तयार करता येतात त्याचे. त्याला आपण काय म्हणतो? प्रसरणशीलता. ज्या धातूमध्ये तन्यता गुणधर्म आहे त्या धातूमध्ये प्रसरणशीलता हा सुद्धा गुणधर्म असतो, म्हणजे असतोच. चिवटपणा, टेनियासिटी. एखाद्या धातूला पिळलं असतं, हा धातू आहे, आपण ड्रिल बघतो. ड्रिलच्या टोकाला काय केलं असतं? असं पिळलं असतं की नाही, असं तरी तो तुटतो का? नाही. म्हणजेच काय, तो इतका चिवट असतो की तो पीळ काय करतो? सहन करतो. म्हणजे जो धातू सॉफ्ट आहे त्याच्यामध्ये चिवटपणा गुणधर्म येतो. कारण सॉफ्ट असल्यामुळे तो काय होतो? इझिली पिळला जातो, त्याच्यावर पीळ तयार करतो आणि त्याच्यामध्ये चिवटपणा, टेनियासिटी हा गुणधर्म येतो, म्हणजे येतोच.
पुढे आहे टफनेस. कठीणपणा आणि टणकपणा म्हणजे थोडासा डिफरन्स आहे. टफनेस, टणकपणा म्हणजे एखाद्या धातूवर आपण जेव्हा आघात करतो, नॅचरली दोन गोष्टी जेव्हा आघात करतात त्यावेळी त्यांच्यामध्ये आघातामुळे ऊर्जा निर्माण होते, बरोबर की नाही. असं आघात केला तर काय तयार होते, ऊर्जा निर्माण. ती ऊर्जा तो खालचा धातू काय करतो, सहन करतो. टफनेस हा तुम्हाला प्रत्येक धातूमध्ये कमी जास्त प्रमाणात आहे. टफनेसचा अर्थ काय, एखाद्या धातूवरती आघात केला असता तो आघाताने जी निर्माण होते ऊर्जा ती तो सहन करतो, तुटत नाही. हा एक लिमिटपर्यंत ही गोष्ट. नंतर कुठल्याही गोष्टीला लिमिट असतं, तुम्ही खूप जोरात आपटलं त्याची सहनशीलता संपली तर तो धातू तुटतो. तर तो झाला टणकपणा. एखादा धातू आपण टणक आहे, टफ आहे कधी म्हणतो, जेव्हा तो आघात सहन करतो. शेवटचे 8 आणि 9 मेकॅनिकल प्रॉपर्टीज बघा. स्थितीस्थापकत्व, इलास्टिसिटी. एखाद्या धातूला आपण ताणलं, स्प्रिंग स्टील उदाहरणार्थ, स्प्रिंग त्याला ताणलं, त्याच्या आकार आणि आकारमानामध्ये फरक पडतो. आकार वाढतो, जो जाड आकारमान असतो तो बारीक होतो, ताणल्यामुळे बारीक होतो, बरोबर की नाही. आणि ताण आपण सोडला की तो त्याच्या पूर्वस्थितीत होतो. त्यालाच आपण म्हणतो स्थितीस्थापकत्व. त्याच्या मूळ स्थितीमध्ये परत येणे, त्याला आपण काय म्हणतो, स्थितीस्थापकत्व. आलं की नाही लक्षात. पुढे आहे शेवटचा मेकॅनिकल प्रॉपर्टी आहे आकारयता, प्लास्टिसिटी. आकारयता, आकार घेणे. आता तांबे म्हणा, ॲल्युमिनियम म्हणा, पितळ म्हणा, त्यावेळेला आपण ठोकठाक करून एक विशिष्ट आकार देतो. समजा एक भांड्याचा आकार, तो आकार दिल्यानंतर तो त्या आकारात राहता जातो. त्याला आपण ठेवून दिला, 25 वर्षांनी बघायला आलो, त्याच्या आकार किंवा आकारमानामध्ये काही स्वतःहून फरक पडणार नाही, जोपर्यंत त्याच्यावर एखादं बाह्य बल कार्य करत नाही. म्हणजे धरून असं त्याला फेकला, त्याच्यावर हॅमरिंग केलं तर नॅचरली त्याच्या आकार आणि आकारमानामध्ये फरक पडतो. पण बाह्य बल जर का कार्य करत नसेल तर तो त्या आकारामध्ये वर्षानुवर्ष टिकून जातो. धातूच्या या प्रकाराला काय करायचं, आकारयता, आकारात राहणे. तर हे झाले आपले 9 मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. आता पुढचा पार्ट आपण बघणार आहोत एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल, म्हणजे आपण शुद्ध धातू मिळवण्याच्या पद्धती. तुम्हाला मी मागच्या जस्ट थोड्या वेळापूर्वी सांगितलं, कुठलाही धातू असो तो अशुद्ध स्वरूपात भेटतो. तर अशुद्ध स्वरूपातनं आपल्याला त्याला काय करावं लागते, शुद्ध करावं लागते, त्याच्यावर वेगवेगळ्या क्रिया कराव्या लागतात. त्या वेगवेगळ्या क्रिया करणे म्हणजे एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल. धातूचं वर्गीकरण करून त्याप्रमाणे त्याच्यातनं धातू मिळवणे. तर एक्सट्रॅक्शन करण्याच्या पद्धती कुठल्या आहेत, कॉन्सन्ट्रेशन, रिडक्शन, ऑक्सिडेशन, रोस्टिंग आणि विद्युत अपघटन म्हणजे इलेक्ट्रोलिसिस. बेसिकली आपण बघूया, एका मेन पार्ट नाही आहे, याच्या पुढचा मेन पार्ट आहे आपला. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, त्याला एखादा अशुद्ध धातू खनिज काढलं, खनिजामध्ये ते त्याला पहिले बेसिकली आपण धुतो, म्हणजे जेणेकरून त्याच्यावरची माती जाईल, बरोबर की नाही. त्याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेशन, हायड्रॉलिक वॉशिंग, फ्रंट फ्लोटेशन. मॅग्नेटिक सेपरेशन म्हणजे काय, मातीमधून जेव्हा आपण काढतो पहिलं फ्लोटिंग म्हणजे हायड्रॉलिक वॉशिंग. हायड्रॉलिक वॉशिंग म्हणजे काय, त्याला पाण्याच्या फोर्सने धुवून टाकणे. फोर्सने म्हणजे काय होईल, त्याच्यात जो नॅचरल जमिनीमधून काढल्यामुळे खाणीमधून त्याला माती भीती वगैरे लागलेली असते. तर हायड्रॉलिक वॉशिंगमध्ये वॉश होऊन जातं. मॅग्नेटिक सेपरेशन करायचं म्हणजे काय, त्याच्या आतमध्ये जर का लोह धातू असतील, लोहाचे कण असतील तर ते सेपरेट करण्याचे चुंबकाच्या जवळ आणायचं तो धातू, म्हणजे त्याचं मॅग्नेटिक सेपरेशन होतं. आणि तिसरं आहे फ्रंट फ्लोटेशन म्हणजे फेनीकरण. म्हणजे काय, त्याला फोम असणारे फेस तयार करणारं असं एक केमिकल आणि पाणी घेऊन ते घुसमळायचं. त्याच्यामधनं काय होते, ते धातू घुसमळल्यामुळे जे आपल्याला नको असणारे अशुद्ध धातू होतात ते त्या घुसमळून वरती येतात, तरंगतात आणि खालनं कमीत कमी थोडंफार स्वच्छ असणारं
आपल्याला अशुद्ध धातू मिळतो. त्याला आपण म्हणतो फ्रंट फ्लोटेशन, बेसिक फ्लोटेशन. फोम असणारं केमिकल घेऊन पाणी टाकून त्याला फ्लोट करायचं, घुसमळायचं. हे झालं बेसिक कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यानंतर क्षपन म्हणजे रिडक्शनमध्ये मग काय करतो आपण, रिडक्शनमध्ये रासायनिक अभिक्रियेद्वारे म्हणजे केमिकल रिॲक्शनद्वारे धातूच्या ऑक्साईडमधून ऑक्साईड घटक वेगळे करतात. ऑक्साईड घटक काय करायचे, वेगळे करायचे केमिकल रिॲक्शनद्वारे. ऑक्सिडेशनमध्ये काय करतात, रासायनिक केमिकल प्रोसेसद्वारे रासायनिक अभिक्रियेद्वारे अशुद्ध घटकांचं ऑक्साईड करणे म्हणजे अशुद्ध त्याच्यामध्ये त्याचं ऑक्सिजनच्या अणुरेणूशी संयोग करून ऑक्साईड तयार करायचं केमिकल प्रोसेसद्वारे. त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणतो. शुद्ध स्वरूप म्हणजे शुद्ध करत जायचं धातूला. एकाच वेळेस सगळे नाही करत, आवश्यकतेनुसार सगळे काय असतात. भाजणे, रोस्टिंग, सिंपल. सल्फाईड धातूला अतिरिक्त हवेत भाजून आपल्या जर सल्फाईड धातूला सल्फाईड मिळवता येतं, ऑक्साईड मिळवता येतं. भाजायचं म्हणजे काय असते, ऑक्सिजनच्या अणुरेणूशी त्याचा संयोग करून त्याच्यात सल्फाईड धातूद्वारे ऑक्साईड मिळवायचे असतात. आणि शेवटचा आहे विद्युत अपघटन. ॲनोड आणि कॅथोड पॉझिटिव्ह निगेटिव्ह सप्लाय देऊन त्याच्यापासून जो धातू निगेटिव्ह असेल त्याप्रमाणे किंवा पॉझिटिव्ह असेल त्याप्रमाणे सेपरेशन होते, त्याचं विद्युत अपघटन होते केमिकल रिॲक्शन. त्याला इलेक्ट्रोलिसिससुद्धा म्हणतात. आलं की नाही लक्षात. तर हा झाला आपला मेटलमधला बेसिक पार्ट. सिंपल आहे. अपेक्षा आहे तुम्हाला समजलं असेल, आवडलं तर जरूर लाईक करा. मी आता पुढच्या भागामध्ये याच्यात धातूचे वेगवेगळे प्रकार म्हणजे पिक आयन, कास्ट आयन ते मिळवण्याच्या पद्धती, प्रकार हे तुम्हाला शिकवतो. धन्यवाद.